सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। केवायसीची अट रद्द केल्याने आता खात्यात पैसे जमा होऊ लागलेत। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जात आहेत, म्हणजे त्यांच्या कर्जमाफीच्या पैशांपेक्षा जास्त पैसे हे आम्ही थेट खात्यांमध्ये शेतकऱ्यांना देतो आहोत। याच्या व्यतिरिक्त 6000 रुपये अखेर शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी। शेतकऱ्यांची प्रतीक्षा होती पीक विमा कधी मिळणार, आज पैसे येणार की उद्या पैसे येणार, कारण की शेतकऱ्यांना पीक विम्याची गरज आहे। मात्र त्यातच सरकारने पैसे मंजूर केले पण शेतकऱ्यांच्या खात्यात येत नव्हते, त्यामुळे शेतकरी नाराज झाले होते। मात्र आता आपण पण आपल्या चॅनल मार्फत असं सांगत होतो की शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे, सरकारने पण लवकर पाऊल उचलावे जेणेकरून शेतकऱ्यांना फायदा होईल। कारण जर खरोखर बघितलं तर एवढं नुकसान झालंय की शेतकऱ्यांना आता फक्त 10-15 हजार रुपयांच्या मदतीची गरज नाही, तर शेतकऱ्यांना खरं तर 30 ते 35 हजार रुपये प्रत्येक शेतकऱ्याच्या बँक खात्यावरती आता सरकारने जमा केले पाहिजे अशी गरज आहे। तर होय शेतकरी मित्रांनो, एवढे पैसे तुम्हाला मिळायला पाहिजे की नाही, फक्त तुम्हाला कमेंटमध्ये हो किंवा नाही सांगायचे आहे व तुमच्या जिल्ह्याचं नाव सांगायचं आहे। तुम्ही जर तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये सांगितलं तर तुमच्या जिल्ह्यात कधी पीक विम्याचे पैसे मिळतील, नुकसान भरपाई कधी जमा होणार ते पण सांगणार आहोत। तसेच आता 600 कोटी रुपये वाटपाची दुसऱ्या टप्प्याची यादी आलेली असून आता यामध्ये आज बऱ्याच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे वाटपाचं नियोजन सरकारच्या माध्यमातून झालेला असून आता सरकारने यादी फायनल केलेली आहे। तर बघा, आता पीक विम्याचे पैसे जमा होणार आहेत। आलेल्या माहितीनुसार 23 जिल्ह्यामध्ये व आता 82 तालुक्यामध्ये पहिला टप्पा हा जमा होणार असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्ण पैसे आता वाटप होणार आहेत। कोणते तालुके आहेत, कोणते जिल्हे आहेत व यादीमध्ये आता तुमच्या जिल्ह्याचं तुमच्या तालुक्याचं नाव आहे का नाही, सर्व काही माहिती बघायला मिळेल। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। अखेर आता पीक विम्याचे पैसे सरसकट शेतकऱ्यांना मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याने शेतकऱ्यांना आता बराच दिलासा मिळणार आहे। तर चला बघूयात। तर या ठिकाणी बघा, अखेर आनंदाची बातमी आली। आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विम्याचे पैसे जमा होणार असून प्रत्येक शेतकऱ्याला चांगला दिलासा मिळणार आहे। तर इकडे बघा सरकारने काय सांगितलंय, तर अखेर पीक विम्याची फायनल यादी आली, शेतकरी खुश झाले। शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आजपासून पैसे वाटपाला आता प्रारंभ बघायला मिळणार आहे। पूर्णपणे हा टप्पा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हा सुरू करण्यात येणार आहे, कारण शेतकऱ्यांना मदतीची गरज होते पण पैसे जमा होत नव्हते। शेतकऱ्यांना वाटायचं आज तरी येतील का, उद्या तरी येतील का, मात्र पैसे काय येत नव्हते। मग ही गोष्ट सरकारच्या लक्षात आली तर आता डायरेक्ट बँक खात्यामध्ये पूर्ण पैसे टाकण्याच्या सूचना देण्यात आलेल्या असून आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्णपणे पैसे आता हे सोडण्यात आलेले आहेत। शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे वाटपाला आता प्रारंभ झालेला असून सरकारने दिलेल्या माहितीनुसार 600 कोटी रुपये जमा केलेले आहेत। सकाळीच 5 जिल्ह्यात पैसे टाकले असून 600 कोटी रुपये जमा झाले, तर आता 1800 कोटीच्या आसपासचा नवीन निधी हा शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेला आहे। तर सर्वात आधी हे पैसे आता 22 जिल्ह्यामध्ये 82 तालुक्यांमध्ये पूर्णपणे वाटप होणार आहेत। नेमके आता कोणते तालुके आहेत व कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी पहिल्या टप्प्यात पूर्णपणे हे पीक विम्याचे पैसे जमा होतील, कारण कोणाला आता 17,000 रुपये मिळणार आहेत तर काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 18,000 रुपये सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे टाकण्यात येणार आहेत। आता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, म्हणजे कसं रोज पीक विमा योजनेबाबत काही महत्त्वाचा सरकारचा निर्णय झाला की ती बातमी सर्वात आधी बघायला मिळेल। तर चला आता पीक विम्याच्या तालुक्यांच्या याद्या व जिल्ह्यांच्या याद्या आलेल्या आहेत ते बघण्यासाठी आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर या ठिकाणी बघा, अखेर आनंदाची बातमी आली। शेतकऱ्यांना आता खूप दिवसानंतर पैसे मिळण्यास सुरुवात होत असल्याने शेतकरी खुश झाले आहेत। शेतकऱ्यांना वाटत होतं की आज पैसे येतील का उद्या पैसे येतील, मात्र आता पीक विमा पूर्ण मंजूर झालेला आहे। तर इकडे बघा फायनल यादी आलेली आहे। आता या फायनल यादीमध्ये ज्यांच्या पण जिल्ह्याचं नाव असेल, ज्यांच्या पण तालुक्यांचं नाव असेल त्यांना पैसे मिळतील, कारण आता फायनल यादीमध्ये सरकारने काय केलेलं आहे तर 23 जिल्हे व 82 तालुक्यांची नावे आता घेतलेली आहेत। मग आता 23 जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर डायरेक्ट 17,000 रुपयांचा पीक विमा तुमच्या बँक खात्यात येणार आहे। जर तुमचं 82 तालुक्यांच्या यादीमध्ये तुमच्या पण तालुक्याचा त्यामध्ये सरकारने समावेश केला असेल, म्हणजे तुमच्या पण तालुक्याचं नाव घेतलं असेल, तर आता डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात 17,000 रुपयांचा सरसकट पीक विमा मिळणार आहे। तर काहींच्या बँक खात्यात यानंतर लगेच नुकसान भरपाईचे देखील 18,500 रुपये पूर्णपणे जमा करण्यात येणार आहे। त्यामुळे आता शेतकऱ्यांना कसली काळजी चिंता करण्याची गरज पडणार नाही, असा एक मोठा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेला आहे। आता तुम्हाला जिल्ह्यांची यादी दाखवत आहे, आता लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। जर जिल्ह्यांच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर डायरेक्ट आता 17,000 रुपये पीक विम्याचे व 18,500 रुपये नुकसान भरपाईचे मिळतील, कारण आता 23 जिल्हे व 82 तालुके सरकारने पहिल्या टप्प्यासाठी निवडलेले असून सर्वात आधी या तालुक्यात व जिल्ह्यात पैसे मिळणार, त्यानंतर राहिलेल्या जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून पैसे वाटप होणार आहे। तर चला यादीमध्ये आता कोणते तालुके आहेत व कोणते जिल्हे आहेत आता त्यांची तुम्हाला नावे दाखवतो। आता फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला।
तर बघा या ठिकाणी फायनल यादीमध्ये आता जिल्हे तालुके आलेले आहेत, तर सरकारने आता पूर्ण माहिती दिलेली आहे। आता फक्त लक्ष देऊन बघा, तर पहिला जिल्हा कोणता आहे, दुसरा जिल्हा कोणता आहे, तिसरा जिल्हा कोणता आहे की त्या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत, सर्व काय आलेलं आहे। प्रत्येकाने आपापल्या जिल्ह्याचं नाव लगेच कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून तुमच्या जिल्ह्याची काय बातमी पीक विम्याची असेल, तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीत आहे का नाही ते पण आपण लगेच सांगू। तर इकडे बघा आलेल्या माहितीनुसार आता पहिला जिल्हा पण सरकारने जाहीर केलेला आहे, जालना जिल्हा। आता जिल्ह्यांचीच नाही तर तालुक्यांची पण यादी आलेली असून आता जिल्ह्यांच्या यादीत पहिला जिल्हा आहे जालना जिल्हा, तर तालुक्यांच्या यादीत पहिला तालुका अंबड तालुका। जर तुम्ही या जिल्ह्यातून राहणारे असाल तर आता जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत। शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डायरेक्ट आता 17,000 रुपये मिळणार आहेत। यामध्ये इकडे बघा आता जालना जिल्ह्यातील कोणकोणत्या तालुक्यात आता पीक विमा वाटप सुरू होत आहे त्यांची पण यादी आलेली आहे। तर इकडे बघा पहिला तालुका अंबड आहे, दुसरा तालुका भोकरदन आहे। या ठिकाणी आता 17,000 रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात टाकण्यात येणार आहे, म्हणजे पूर्ण वाटप करण्यात येणार आहे। त्यानंतरचा तिसरा तालुका बदनापूर तालुका, यादीमध्ये बदनापूर तालुक्याचं पण नाव आलेलं असून या तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विम्याचे 17,000 मिळणार आहेत। एवढंच नाही तर नुकसान भरपाई देखील 18,500 रुपये ही मंजूर करण्यात आलेली आहे। ही रक्कम देखील आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात टाकण्यात येणार आहे। त्यानंतर घनसावंगी, यामध्ये विचार केला तर चौथा तालुका घनसावंगी असून या तालुक्यात देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे सोडण्यात येणार आहेत, वाटप करण्यात येणार आहेत। यामुळे प्रत्येक शेतकऱ्याच्या बँक खात्यात आता रक्कम जमा होणार आहे। फक्त आता लक्ष देऊन व्हिडिओ बघा, तुमच्या तालुक्याचं नाव जिल्ह्याचं नाव यामध्ये आहे का नाही ते लक्ष देऊन बघत चला। जर असेल तर आता कोणत्या क्षणी 17,000 रुपयांचा पीक विमा तुमच्या बँक खात्यात जमा होईल। तर इकडे बघा त्यानंतरची देखील तालुके जिल्हे या ठिकाणी जाहीर झालेले आहेत। पुढचा तालुका आहे परतूर तालुका, तर या ठिकाणी परतूर तालुका 5व्या नंबरवर असून परतूर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विम्याचे 17,000, नुकसान भरपाईचे 18,500 रुपये आता सोडण्यात येणार आहेत। त्यानंतरचा 6वा तालुका मंठा तालुका, मंठा तालुक्यातील शेतकऱ्यांची प्रतीक्षा होते, आज पैसे येणार की उद्या पैसे येणार, शेतकऱ्यांनी कमेंट पण केलेल्या होत्या। तर आता मंठा तालुक्यातील शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय झाला व आता तुमच्या पण बँक खात्यात पूर्णपणे पैसे वाटप सरकारच्या माध्यमातून होणार आहे। त्यानंतरचा तालुका आहे जाफराबाद तालुका, या ठिकाणी पैसे आता सोडण्यात येणार आहेत। असे 8 तालुके आपल्याला जालना जिल्ह्यातील बघायला मिळत आहेत। या तालुक्यामध्ये व जालना जिल्ह्यामध्ये आता पूर्ण पैसे वाटप केले जाणार असून काही ठिकाणी पैसे जमा पण झालेले आहेत। ज्यांना मिळाले नसतील त्यांना आता कोणत्या क्षणी पैसे जमा होऊन जातील त्यांना काळजी करायची नाहीये। पीक विम्याचे आता हे पैसे 100% मिळणार असून शेतकऱ्यांची दिवाळी आता नक्की गोड होणार आहे, त्यामुळे आता काळजी करत बसू नका। तर चला आता पुढच्या जिल्ह्यांच्या याद्या व अजून कोणते तालुके आहेत की त्या ठिकाणी पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे पुढच्या देखील याद्या आपण बघूयात। तर इकडे बघा पुढील याद्या आलेल्या असून इकडे लक्ष द्या, इथे काय सांगितलं आहे, सरकारने सांगितले की ही 2 कामे पण अर्जंट करा, कारण पैसे तर मिळणार मात्र आता शेतकऱ्यांनी ही 2 कामे पण करायची आहेत तरच तुमच्या बँक खात्यावरती पैसे येतील, तुमचं पण नाव पीक विमा नुकसान भरपाईच्या यादीत लवकर येईल। मग ती कोणती 2 कामे करायची ती पण तुम्हाला पुढे सांगतो। जर तुम्ही ही 2 कामे केली नाहीत तर तुमचं नाव यादीमधून जाऊ शकतं किंवा तुमचं नाव काढलं पण जाऊ शकतं। त्यामुळे आता तुम्हाला पण वाटत असेल आपल्याला पण पीक विमा मिळायला पाहिजे, आपलं पण नाव पीक विम्याच्या 17,000 रुपयांच्या यादीत यायला पाहिजे, तर त्यासाठी आता ही 2 कामे करा म्हणजे पैसे तुम्हाला 100% मिळतील। मग ती कोणती कामे आहेत ती तुम्हाला व्हिडिओच्या पुढे सांगणार आहे। त्यासाठी आता राहिलेला 2 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आता राहिलेला व्हिडिओ खूप फायद्याचा ठरणार आहे। तर चला आता त्यापूर्वी सरकारने पुढे काय माहिती दिलेली आहे व कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी पैसे जमा होणार आहेत त्या याद्या एकदा आपण बघूया। तर इकडे बघा पीक विम्याच्या यादीतील व तुम्हाला पीक विम्याचे पैसे येतील, जर हे काम केलं नाही तर तुमचं नाव यादीतून काढलं जाऊ शकतं असं इथे सांगितलं आहे। इथे पुढे सांगितलं आहे की सरकारचा मोठा निर्णय जाहीर झालेला असून आता या ठिकाणी बघा पहिल्या यादीमध्ये डायरेक्ट 23 जिल्हे आम्ही निवडले आहेत असं सरकारने सांगितलं। मुंबईच्या बैठकीत पत्रकार परिषद घेतली, तर तुम्हाला माहिती असेल त्या पत्रकार परिषदेमध्ये सरकारने 1,000 नाही 2,000 नाही तर 31,000 कोटी रुपये मंजूर केले होते। त्याचप्रमाणे ही रक्कम आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सोडण्याचा निर्णय ठराव हा मंजूर झालेले शेतकरी खुश झालेले आहेत। तर इकडे बघा पीक विमा नुकसान भरपाई आता 2 टप्पे सरकारने मंजूर केलेले असून आता 600 कोटी रुपये वाटप सकाळी 4 जिल्ह्यात झालेले आहे। तर आता 1,000 कोटींपेक्षा अधिकचा निधी म्हणजे 1,600 कोटी रुपये आता वाटप होणार असून हे पैसे आता 23 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रति शेतकरी 17,000 रुपये मिळणार आहेत, म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याच्या बँक खात्यात 17,000 रुपये जमा होतील। एका शेतकऱ्याला 17,000 रुपयांचा पीक विमा हा मिळणार आहे, तर 18,500 रुपयांचे ही नुकसान भरपाई आता कोणत्या क्षणी मिळणार आहे। सकाळी 5 जिल्ह्यामध्ये पूर्ण पैसे सरकारने आता जमा केलेला आहे। तर चला कोणत्या जिल्ह्यात जमा होणार आहे आता पुढचे जिल्हे व तालुक्यांची यादी आपण बघत आहोत। आता फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा।
तर इकडे बघा आलेल्या माहितीनुसार दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा सोलापूर जिल्ह्याचं पण नाव यादीत सरकारने घेतलेलं असून पीक विम्याचे पैसे या पण जिल्ह्यात भेटणार आहेत। तर सोलापूर जिल्हा तसेच तालुके पण आलेले आहेत। तर आता सोलापूर जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 17,000 रुपये तर काहींना 18,500 तर काहींना 23,000 रुपये पण मिळणार आहेत व सरकारने दिलेल्या माहितीनुसार 40,000 रुपये पण आम्ही काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात टाकणार आहोत। कारण फायनल यादीमध्ये आलेल्या माहितीनुसार इकडे बघा 40,000 रुपये ही जी रक्कम आहे ही पण आता टाकण्यात येणार आहे। ही रक्कम कुणाला मिळणार आहे? ज्याचे जास्त नुकसान झाले त्याला हेक्टरी 40,000 रुपये मिळणार आहे। डायरेक्ट पैसे बँक खात्यात जमा होतील असा निर्णय सरकारने घेतलेला आहे। त्यामुळे आता शेतकरी मित्रांनो काळजी करू नका, हे पण पैसे तुमच्या बँक खात्यात येऊन जातील। तुमच्यासाठी तसा मोठा निर्णयच आता सरकारने जाहीर केलेला आहे। तशी मोठी खुशखबर आता तुमच्यासाठी सरकारच्या माध्यमातून आलेली आहे। त्यामुळे आता तुम्ही काळजी चिंता करत बसू नका। सर्वात मोठा आनंदाचा दिलासा देणारा आनंददायी निर्णय आता झालेला आहे। त्यामुळे आता बहिणी खुश झालेल्या आहेत। आता तसंच शेतकरी पण खुश झालेले आहेत। कारण लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जसे डीबीटीतून पैसे दिले ना तसेच तुमच्या बँक खात्यात पीक विम्याचे डीबीटीतून पैसे येणार आहेत। त्यामुळे आता जसा लाडक्या बहिणीला दिलासा मिळाला तसाच तुम्हाला मिळणार असून कोणत्या क्षणी आता पूर्ण पैसे जमा होणार आहेत। तर यादीमध्ये सोलापूर जिल्हा आहे। तर चला आता कोणते तालुके आहेत की त्या ठिकाणी देखील पीक विम्याचे 17,000 रुपये आता वाटप होणार आहेत। पुढच्या देखील याद्या बघूयात। आता फक्त राहिलेला 2.5 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर इकडे बघा आता यादीमध्ये स्पष्टपणे माहिती आलेली आहे। दुसरा जिल्हा सोलापूर तर आहे। त्यानंतर आता पैसे कुठे कुठे वाटप सुरू होत आहेत इकडे सोलापूर जिल्हा तसेच उत्तर सोलापूरमध्ये देखील पैसे वाटप होत आहेत। त्यानंतर दक्षिण सोलापूरमध्ये देखील शेतकऱ्यांना पैसे वाटप होत आहेत। त्यामुळे आता काळजी करू नका। त्यानंतर जर विचार केला तर अक्कलकोटमध्ये देखील आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात होत आहे। अक्कलकोट तालुक्यातील देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विम्याचे आता 17,000 जमा होणार आहेत। त्यानंतर बार्शी तालुका तिसऱ्या क्रमांकाचा तालुका बार्शी तालुका आहे। आता या बार्शी तालुक्यातील पण शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत। चौथा तालुका मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांनी कमेंट केल्या होत्या आम्हाला पीक विमा कधी मिळणार, पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे कधी मिळणार। तर बघा आता तुमच्या तालुक्याचं नाव यादीत आलेलं आहे। तर मंगळवेढा तालुक्यातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे। कारण की आता कोटी रुपयांची रक्कम ही मोठ्या प्रमाणात वाटप होणार आहे। त्यानंतरचा आता 5वा तालुका पंढरपूर तालुका, या पंढरपूर तालुक्यातील देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे आता जमा होणार आहेत। त्यानंतरचा 6वा तालुका सांगोला तालुका, या ठिकाणी पण 17,000 रुपये प्रति शेतकरी मिळणार आहेत। म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला 17,000 रुपयांची पीक विम्याची रक्कम सरकारच्या माध्यमातून सोडण्यात येणार आहे। त्यानंतरचा तालुका आहे माळशिरस तालुक्यातील देखील शेतकऱ्यांची चिंता संपलेली असून आता या माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्ण पैसे जमा होणार आहेत। या ठिकाणी 17,000 रुपये काहींना मिळणार आहेत। तर हेक्टरी नुकसान भरपाईचे 18,500 तर काहींना 23,000 रुपये तर काहींना 40,000 रुपये, ज्यांचं शेत खरडून गेलं असेल त्यांना हेक्टरी 40,000 रुपये हे जमा होऊन जातील। त्यामुळे काळजी करायची नाही। कारण निधी काय लाखो रुपयांचा नाही तर हजारो कोटी रुपयांचा असून हे हजारो कोटी रुपये आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे वाटप आता आपल्याला सुरू बघायला मिळत आहे। त्यानंतर माडा आणि करमाळा तालुका पुढचा तालुका आहे। या ठिकाणी माडा तालुका, माडामध्ये देखील पैसे जमा होणार असून माडा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विम्याचे पैसे जमा होणार आहेत। त्यानंतर मोहोळ तालुक्याच्या नंतर करमाळा, या करमाळा तालुक्यातील देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डायरेक्ट 17,000 रुपये पीक विम्याचे तर 18,500 रुपये आता हे नुकसान भरपाईचे जमा होणार आहेत। त्यामुळे आता शेतकऱ्यांना कसलीही काळजी व चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही। सर्वात मोठा आनंदाचा दिलासा देणारा निर्णय आता सरकारच्या माध्यमातून हा आपल्याला बघायला देखील मिळत आहे। तर शेतकरी मित्रांनो चला अजून पुढचे कोणते जिल्हे आहेत व कोणते तालुके आहेत की त्या ठिकाणी पीक विमा जमा होणार आहे ते तर बघूयात। त्यापूर्वी काय करूयात, कोणती 2 कामे करावी लागतील जेणेकरून पीक विम्याच्या यादीत आपलं नाव येईल व आपल्याला पीक विम्याचे पैसे सर्वात आधी मिळतील ती देखील माहिती आपण पाहू। तर चला या ठिकाणी बघू शकता आता स्पष्टपणे सरकारचे आता आदेश आलेले असून अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत। आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे टाकण्यात येणार आहेत। तुम्हाला एकदा स्पष्टपणे आता तालुके एकदा सांगत आहे। जालना जिल्हा, त्यानंतर अंबड तालुका, भोकरदन तालुका पीक विमा जमा होणार आहे। बदनापूर, घनसावंगी, परतूर, मंठा, जाफराबाद असे एकूण 8 तालुके जालना जिल्ह्यातील झाले। या ठिकाणी पैसे मिळणार आहेत। त्यानंतर सोलापूर, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर 17,000 रुपये पीक विमा, 18,500 नुकसान भरपाई। अक्कलकोट, बार्शी, मंगळवेढा तालुका, पंढरपूर तालुका, सांगोला, माळशिरस तालुका आहे, मोहोळ तालुका आहे, माडा आणि करमाळा तालुका, या ठिकाणी पण 17,000 रुपये ते काही ठिकाणी 18,500 रुपये मिळणार आहेत। तर काहींचे नुकसान जास्त झाल्यामुळे हेक्टरी 40,000 रुपये आता हे टाकण्यात येणार आहेत। ह्या झाल्या याद्या। अजून पुढचे तालुके जिल्ह्यांची यादी दाखवतो। त्यापूर्वी इकडे बघा
सरकारने काय माहिती केलेली आहे तर आता सरकारने पुढील टप्प्यासाठी आता 2 कामे करण्यासाठी सांगितले आहे, तरच तुमच्या बँक खात्यात आता हे पीक विम्याचे पैसे जमा होतील। यासाठी इकडे बघा तुम्हाला कोणतं काम करायचं आहे तर EKYC करून घ्या। जर EKYC केली नाही तर पैसे तसेच पडून राहतील। EKYC करायचे असून प्रत्येक शेतकऱ्याला पैसे मिळणार आहेत, त्यासाठी EKYC करून ठेवायचे आहे, जेणेकरून डायरेक्ट रक्कम ही तुमच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे जमा होऊन जाईल। त्यामुळे तुम्हाला कसली चिंता व काळजी करण्याची गरज पडणार नाही असं सरकारने सांगितलेलं आहे। तर चला अजून पुढचं कोणतं काम आहे तर आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक बँक खात्याशी लिंक करणं गरजेचं आहे, जेणेकरून तिकडून पैसे पाठवल्या तुमच्याच बँक खात्यात डायरेक्ट पैसे येतील। 17,000 पाठवले तर 17,000 येतील, 15,000 पाठवले तर 15,000 रुपये येतील, 1 रुपया कमी होणार नाही। तर चला आता पीक विमा मिळणाऱ्या एकदा पुढच्या याद्या बघूयात। आता राहिलेला 1 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर इकडे बघा आलेल्या माहितीनुसार आता पुढील क्रमांकाचा तालुका पण या ठिकाणी जाहीर झालेला असून यामध्ये आलेल्या माहितीनुसार आता स्पष्टपणे माहिती सरकारने दिलेली आहे। तर इकडे बघा सरकारने सांगितलं आहे की आता तुम्ही बँक खाते तपासा, काही जणांना पैसे आलेले आहेत, उर्वरित राहिलेल्यांना आज उद्या पैसे वाटप होतील, कारण सकाळी 4 ते 5 जिल्ह्यात पैसे जमा झाले असून सरकारने 23 जिल्ह्याचे वाटपाचे आदेश पुन्हा त्यानंतर काढलेले असून आता 5 जिल्ह्यात सकाळी पैसे जमा झाले तर आता 23 जिल्ह्यात पैसे जमा होणार आहेत। 23 जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे पीक विम्याचे पैसे येतील। यामध्ये आलेल्या माहितीनुसार पुढील क्रमांकाची जिल्ह्याची यादी आहे तो आहे बीड जिल्हा। या बीड जिल्ह्यातील पण शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे आता जमा होणार असून बीड जिल्ह्यात पण आता थोडासा निधी सरकारने कमी दिलाय। खरं नुकसान बीड जिल्ह्यात झालंय, खरं तर चांगला निधी सरकारने जाहीर करावा लागतोय, कारण दुसऱ्या जिल्ह्यात 100 कोटी जमा होत आहेत तर बीड जिल्ह्यात 2 कोटी जमा होत आहेत। अशाने शेतकऱ्यांना योग्य मदत मिळत नाही, त्यामुळे बीड जिल्ह्यातील शेतकरी आता नाराज बघायला मिळत आहे। थोडीफार सरकारने मदत वाढवणं गरजेचं आहे। बीड जिल्ह्याकडे जर लक्ष दिलं तर शेतकऱ्यांना योग्य ती मदत नक्की मिळून जाईल। तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारचे अपडेट होते। अजून राहिलेली माहिती पुढच्या व्हिडिओत बघणार आहोत। पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका। तोपर्यंत धन्यवाद।